दरम्यान आदित्य ठाकरेंना शुभेच्छा असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. 2019चा अनुभव शिवसैनिकांना पुन्हा येईल. मंत्री शंभूराज देसाई यांनी खोचक टोला लगावला. विरोधी पक्षनेते पद आणि चर्चा शिंदे सेनेनं पुन्हा एकदा यावेळी डिवचलेला आहे. म्हणजे हे 2019च्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसारखं झालं की सरकार बनवताना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितलं की तुमच्यातला शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचा आहे आणि मुख्यमंत्री पदाचं नाव आलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव दिलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले आणि एवढंच नाही तर चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं. त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काय 2019ला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल. आदित्य ठाकरेंना विरोधी पक्ष नेते बनवण्यासाठी उद्धव ठाकरे जे आहेत फिल्डिंग लावत आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेणार. तुम्हाला आवडेल? खूप शुभेच्छा. तुमचे जुने सहकारी आहेत. विरोधी पक्ष आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. पण मग भास्कर जाधव कुठे नाराज होतील का? आणि मग भविष्यात त्यांनी त्यांचं बघावं. त्यांची खाट आणि त्यांचीच जावर. ही खेळी खेळणं यांच्यासाठी नवीन नाही आहे. 19 मध्ये सुद्धा असंच एकनाथ शिंदे साहेबांचं नाव पुढे आलं होतं. रात्रीपर्यंत ठेवलं. सकाळी अचानक त्यांच्या नावाच्या दुसऱ्या उद्धव साहेबांच्या नावाची घोषणा झाली. कारण एक आहे की यांना खुर्ची पाहिजे. काही झालं तर आम्हाला खुर्ची पाहिजे आणि त्यामुळं भास्कर जाधवला खेळवत ठेवणं आणि आदित्यचं नाव पुढे आणणं ही त्यांची असलेली खेळी आहे.